आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी थेट दिल्लीतनं येते, कारण दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे पोहोचलेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मोठी बातमी आताच्या क्षणाची। एकीकडे खासदारही तयारीत आहेत, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे खासदारांकडनं। शिंदेंच्या खासदारांकडनं ही तयारी केली गेली आहे आणि शिंदेंचे खासदार हे एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहेत, त्यासाठी ते सज्ज झालेत। एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावर दाखल झालेत आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात महायुतीची महाबैठक पार पडणार आहे आणि त्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवला जाणार आहे, त्याचं नाव समोर येणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलंय। आता रात्री उशिरापर्यंत या बैठका चालतात का आणि त्यानंतर हे नाव जाहीर केलं जातं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र दिल्लीत घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। दिल्लीत एकनाथ शिंदे देखील दाखल झालेत। याआधी देवेंद्र फडणवीस असतील, त्याच्यानंतर अजित पवार असतील, हे देखील पोहोचलेत। भाजपचे विविध नेते तिथं पोहोचलेत, उपस्थित आहेत। महाराष्ट्रातले मोठे चेहरे तिथं उपस्थित आहेत। तसंच अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल देखील आहेत। त्यामुळे नुकतंच अजित पवार आणि फडणवीसांमध्ये सुनील तटकरे यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली आहे। दोघांमध्ये काहीतरी खलबतं झाली आहेत, त्यामुळे या बैठकीकडे देखील लक्ष लागलंय। नेमकं या बैठकीत काय घडलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यातच शिंदे आता दिल्लीत पोहोचलेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे। दिल्ली विमानतळावर त्यांना शिंदे यांच्या खासदारांकडनं त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे आणि आता शिंदे रवाना होतील। त्यामुळे शिंदे थेट अमित शहांची भेट घेणार का? तिथे जे.पी. नड्डा देखील अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेत, त्यांच्या निवासस्थानी आहेत। त्यामुळे शिंदे थेट अमित शहांच्या निवासस्थानी जाणार आणि त्यानंतर महायुतीची महाबैठक सुरू होणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात महायुतीच्या नेत्यांची महाबैठक पार पडणार आहे। अमित शहांसोबत महायुतीची महाबैठक असेल, त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलंय। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची। लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी। त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो आहेत ना, सविस्तर चर्चा होणार। मुख्यमंत्री इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। ओके सर, थँक्यू। आपलं पाऊल बेसी होईल का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे